दोन्ही बाजू परस्परांना भिडल्या. महाभयानक रणकंदन माजले. त्यातच भडकलेल्या युद्धाच्या आगीत पराक्रमाची शर्त करताना तानाजी आणि उदयभान एकमेकांसमोर आले. भयंकर भडकून चाल करून गेले. लढताना तानाजींची ढाल तुटली, पण त्या रणबहादरानं झुंज सुरूच ठेवली. कौशल्याची परमावधी केली आणि एका क्षणी तानाजींचा जबरदस्त वाद उदयभानावर कोसळला. त्याच वेळी द्वेषात आणि वेगात खाली येणाऱ्या उदयभानाच्या तलवारीचा तानाजींच्या मर्दावर आघात झाला. दोघेही जमिनीवर पडले. सभेवर तानाजी पडले अशी हकाटी झाली आणि भावड्यांचा धीरच खचला. ते पळू लागले. हाती येत झालेला विजय दिसू लागला. तेव्हा वीर तानाजींचा शूर भाऊ सूर्याजी आवेशानं पुढे झाला. त्याने गळाला बांधलेले दोर कापून टाकले आणि भावड्यांना म्हणाला, अरे खूप तुमच्या दिनगाडीवर. अरे इथं तुमचा मर्द सरदार लढत मरून पडलाय आणि तुम्ही रडत बांगड्या भरायला बघताय. लाज वाटली पाहिजे जीवाला. आपण शिवाजी महाराजांची माणसं पळकुट म्हणून ओळखायला पाहिजे काय जगाने आपल्याला. अरे खऱ्या आईचं दूध प्यायला असाल तर उचला शस्त्र, पडा तुटून, गोळा. सूर्याजीच्या शब्दांनी चालू केली. मावळ्यांनी मोठ्या जोशात कडक तलवार चालवली. राजपुतांचा पार फरशा पडला. गड शिकला. ठरल्याप्रमाणे गवताची गंज पेटवून पुढे जाऊन जाळ केला. तो पाहून महाराज धावत आले. गड मिळाल्यामुळे आनंदी. पण तानाजीची वार्ता ऐकून त्या आनंदावर पाणी पडलं. महाराज म्हणाले, आम्हाला तुम्ही हवे होतात सुभेदार. कोंढाणा जिंकून आमच्या हातावर तुम्ही विजयाची साखर ठेवलीत तर खरी, पण ती अश्रूत भिजलेली. सुभेदार, स्वराज्याचा स्वातंत्र्याचा संकल्प करावा तो तुमच्यासारख्या इमानी राष्ट्रभक्तांच्याच जीवावर. आज आमच्या एका डोळ्यात हसू आहे आणि दुसऱ्या डोळ्यात आसू आहे. कारण आपल्या हिंदवी स्वराज्यात गड आला खरा, पण हिंदवी स्वराज्यातून सिंह मात्र गेला. असे अनेक दिव्य लोकोत्तर स्वराज्य से वंदनीय राजांच्या आणि पूजनीय स्वराज्याच्या